नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये ज्या काही विद्युत सहाय्यक या पदाच्या जागा निघालेल्या आहेत तर त्याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। महावितरण म्हणून एक मोठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर विद्युत सहाय्यक जे काही ITIच्या बेसवर जागा असतात तर त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा, सगळ्यात पहिले ज्या जागा आलेल्या आहेत तर त्याचा गोषवारा आपण या ठिकाणी बघू शकतो। ठीक आहे, तर बघा, एकूण जे पद आहेत तर ती 5347 आहेत। ठीक आहे, आणि कॅटेगरीनुसार जे काही जागा आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी SC साठी 673 जागा, ST साठी 491 जागा, VJA साठी 150 जागा, NTB साठी 145, NTC साठी 196, NTG साठी 108, SBC म्हणजे विशेष मागास प्रवर्गासाठी 108, इमाओ साठी 895, EWS साठी 500, ओपन साठी 2081। अशा प्रकारे एकूण ह्या 5347 पोस्ट या ठिकाणी आलेल्या आहेत। तर खूप चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे। त्याची बरेच जण 2-3 वर्षापासून वाट बघत होते। ठीक आहे, आणि आता बघा, या ठिकाणी कॅटेगरीनुसार सुद्धा जागेचं वितरण या ठिकाणी दिलेलं आहे। तर बघा, या ठिकाणी या सर्व पहिला जे आडवे रो आहे तर ती सर्वसाधारण जागा या ठिकाणी सगळ्यांसाठी आहेत। या जागा 1762 आणि महिलांसाठी बघा, ST साठी 202, ST महिला 147 अशा जागा आहेत। हा कॉलम जो आहे तो महिलांसाठी या ठिकाणी आहे। आता बघा, माजी सैनिकसाठी तर माजी सैनिकसाठी एकूण 268 जागा या ठिकाणी आहेत। नंतर प्रकल्पासाठी 802 जागा आहेत आणि कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर तुम्ही जाहिरातीमध्ये जागा बघून घ्या। नंतर भूकंपग्रस्तसाठी सुद्धा भूकंपग्रस्तासाठी बघा 107 जागा या ठिकाणी आहे। आणि बघा, जे शिकाऊ उमेदवार आहेत ज्यांचं ॲप्रेंटिस वगैरे झालेलं राहतं तर त्यांच्यासाठी, ज्यांचं MSCBमध्ये ॲप्रेंटिस झालेलं आहे तर त्यांच्यासाठी 536 जागा या ठिकाणी राखीव आहेत। ठीक आहे, तर बघा, परत दिव्यांग जे उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 424 जागा राखीव आहेत। आणि जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी 53 जागा या ठिकाणी राखीव आहेत। ठीक आहे, तर ज्यांच्याकडे अनाथचं सर्टिफिकेट असेल किंवा जे आरक्षण घ्यायचं आहे ते जर प्रमाणपत्र असेल तर त्या कॅटेगरीमधून आपण फॉर्म भरू शकतो। हा पॉईंट लक्षात घ्या। ठीक आहे, तर जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहे। नंतर परत एक व्हिडिओ आपण लाईव्हमध्ये सुद्धा घेऊया। ठीक आहे, तर बघा, आता मेनली जे आहे क्वालिफिकेशन, इथं सगळ्यांचं प्रश्न चालू होता की नेमकं क्वालिफिकेशन यावेळेस काय राहणार, तर त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे। तर बघा, जे आहे तर त्यांनी बघा काय दिलेलं आहे। तर पहिला पॉईंट बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे सरळ 10वी पास या ठिकाणी असली पाहिजे। आणि दुसरा जो पॉईंट आहे तर बघा, या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे NCVT नवी दिल्ली यांनी 20 तंत्री तारतंत्रीचे प्रमाणपत्र म्हणजेच बघा, ज्यांचा ITI झालेला आहे ITI, ठीक आहे, ITI इलेक्ट्रिशियन म्हणजे वीज तंत्री, ठीक आहे, बघा, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन, ठीक आहे, वायरमन ट्रेडचे पण मला खूप वाट पाहतो जाहिरातीची, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन, तर दोन्ही ट्रेडसुद्धा पास असेल तर या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। नंतर बघा, दुसरा पॉईंट जो आहे किंवामध्ये तर बघा ते काय म्हणत आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे इलेक्ट्रिकल सेक्टर म्हणजे बघा COE जे आहे सेंटर ऑफ एक्सलन्समधील या दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे COE ज्यांचं झालेलं असतं तर ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आणि नंतर जो तिसरा पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, एज्युकेशनचा। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती दिली जाणार आहे। ठीक आहे, बघा, महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र म्हणजे 20 तंत्री तारतंत्री म्हणजे जे आपलं SCVT बोर्ड आहे किंवा MSVEB असं पण एक काहीतरी बोर्ड असतं। तर महाराष्ट्र स्टेट व्होकेशनल बोर्ड
तर ते विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. जर असे म्हणजे काही विद्यार्थी असतात ज्यांचं MSc बोर्ड असतं तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. म्हणजे या तिन्हीपैकी काही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता बघा वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी ओपनसाठी 18 वर्ष, ओपनसाठी जे आहे तर 18 वर्ष राहणार आहे, 18 वर्ष. आणि जे मागासवर्गीय आहे म्हणजे कॅटेगरीसाठी 27 वर्ष या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे. मागासवर्ग म्हणजे याच्यामध्ये सर्व कॅटेगरी आल्या, म्हणजे समजा SC, ST, OBC, ठीक आहे, VJNT, नंतर SBC, ठीक आहे, EWS, ठीक आहे. तर आल्यानंतर बघून घ्या. तर जे काही म्हणजे सगळे कॅटेगरी जे आहेत तर त्यांना या ठिकाणी 5 वर्षाची या ठिकाणी सूट या ठिकाणी राहणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे समजा ओपनसाठी 18 आणि 27 वर्ष राहणार आहे. आता एक पॉईंट बघा इथं, कोणता पॉईंट येतो 3.8चा. तर महाराष्ट्र शासनाच्या याच्यानुसार सगळ्यांना 2 वर्ष या ठिकाणी कोरोनामुळे सूट राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी ओपनसाठी बघा किती वयोमर्यादा आहे. तो ओपनसाठी म्हणजे 27 आहे. आणि जे मागास आहे, मागास प्रवर्ग तुम्हाला मी कॅटेगरी जे सांगितलं तर 32 वर्ष वयोमर्यादा आहे, म्हणजे हे राहणार आहे. पण आता कोरोनामुळे सगळ्यांना 2 वर्ष या ठिकाणी सूट राहणार आहे. म्हणजेच ओपनसाठी 29 वर्ष वयोमर्यादा होईल आणि या ठिकाणी मागासवर्गीयासाठी 33 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे. ठीक आहे. आणि आता ज्यांचं काही समांतर आरक्षण असेल तर त्यांना त्याच्यानुसार सूट राहील, तर त्यांनी ते बघून घ्या. म्हणजे बघा समजा आता दिव्यांग असेल तर दिव्यांगासाठी 45 वर्ष वयोमर्यादा राहील. ओके. माजी सैनिक असेल तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. नंतर जे महावितरणच्या मध्ये जर समजा ड्युटीला असेल कर्मचारी तर त्यांना वयोमर्यादाची काही अडचण या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे. नंतर ज्यांचं ॲप्रेंटिस झालेलं आहे बघा, तदर्थ मंडळ ऑब्लिक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण, महानिर्मिती किंवा महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधी एवढा कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील. म्हणजेच महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण मध्ये जर ॲप्रेंटिस झालेले असेल तर त्या ठिकाणी जेवढे वर्ष ॲप्रेंटिस झाले असेल तर तेवढे वर्षाचं वयोमर्यादा या ठिकाणी सूट राहणार आहे. ठीक आहे. नंतर खेळाडूसाठी सुद्धा 5 वर्षाची सूट आहे वयामध्ये आणि अनाथसाठी सुद्धा 5 वर्षाची वयामध्ये सूट आहे. ठीक आहे. तरी फॉर्म भरताना सुद्धा आपल्याला लक्षात येऊन जाणार आहे. तर आपलं कॅटेगरीनुसार वगैरे वय तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नंतर बघा इथं जन्मतारीखची SSC मार्कशीटवरती गृहीत धरले जाणार आहे. नंतर बघा मानधन. आता विद्युत सहाय्यक जे पद आहे यासाठी 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर पहिले ते घेतात. मग या ठिकाणी पहिल्या वर्ष 15,000 मानधन राहील, दुसऱ्या वर्षी 16,000 राहील आणि तिसऱ्या वर्षी 17,000. या कालावधीत भरती वगैरे काही मिळत नाही. आणि मग 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी बघा, हे आपलं चॅनल आहे स्पार्क टेक्निकल अकॅडमी, सर्च करा आणि सगळ्यांनी हे चॅनल जॉईन करून घ्या. ठीक आहे. ITIसाठी स्पेशल आपण या ठिकाणी माहिती या ठिकाणी देत असतो. ही जाहिरात पण तिथंच आपण टाकलेली आहे. ठीक आहे. तर बघा आपलं कुठं चालू होतं आता तर मानधन. तर बघा 3 वर्षाचं पिरियड संपला की टेक्निशियन या पदावरती आपली म्हणजे टेक्निशियन पदावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे. म्हणजे तंत्रज्ञ पदावर नियुक्ती केल्या जाईल. म्हणजे हा परमनंट जॉब आहे, हा कंत्राटी जॉब नाही. फक्त 3 वर्ष जे आहे तर पेमेंट फक्त असं राहणार आहे 15,000, 16,000 आणि 17,000. हा पॉईंटसुद्धा लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता याची लिंक वगैरे फॉर्म भरण्याची अजून देणार आहे ते, आणि परीक्षा वगैरे जे तर फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहे. तर हा पॉईंट आपण अजून डिटेलमध्ये बघू. सध्या फक्त महत्त्वाचे पॉईंट बघू. आता आरक्षण जे असेल, समजा आरक्षण जे असेल तर जी आपली कॅटेगरी वगैरे असेल तर त्याचं आपल्याकडे सर्टिफिकेट वगैरे असलं पाहिजे. नॉन क्रिमिनल जर पाहिजे असेल ते सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर आपण त्या कॅटेगरीमध्ये फॉर्म या ठिकाणी भरू शकतो. तर हा पॉईंट तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. नंतर बघा हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, जे काही आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे, महिला, खेळाडू, माजी सैनिक, शिकाऊ उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग इत्यादीकरता समांतर आरक्षण या ठिकाणी राहणार आहे. तर हे सुद्धा बघून घ्या. ज्यांचं जे आरक्षण असेल त्यानुसार फॉर्म भरायचं आहे. ठीक आहे. आता बघा महिलांचे आरक्षण,
तर महिलांना या ठिकाणी 30% आरक्षण या ठिकाणी राहणार आहे. 30% आरक्षण महिलांसाठी राहणार आहे. आणि त्यांना आता बघा इथं दिलेलं आहे त्यांनी की खुल्या गटातील महिलाकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे महिला प्रमाणपत्र नसेल सुद्धा चालेल असं त्या ठिकाणी ते त्यांचा अर्थ आहे. ठीक आहे. आणि समजा जे कॅटेगरीमध्ये महिला असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिनल लागेल. म्हणजे ज्यांना लागतं. ठीक आहे. म्हणजे मुलांना सारखेच डॉक्युमेंट या ठिकाणी आहेत. आणि डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा महाराष्ट्र आदिवासी असणे गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर बघा भूकंपग्रस्तासाठी काय आहे, तर ज्यांच्याकडे भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र असेल, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त, तर त्यामुळे ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तर हे पॉईंटसुद्धा तुम्ही बघून घ्या. नंतर बघा शिकाऊ उमेदवारीकरता समांतर आरक्षण. शिकाऊ उमेदवारीकरता समांतर आरक्षण. तर बघा इथं तर तदर्थ मंडळ किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण. बघा हा पॉईंट महत्त्वाचा. यावेळेस त्यांनी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीमध्ये जरी अप्रेंटिस झालेले असेल तर त्यांना 10% आरक्षण देणार आहे असं त्यांनी पॉईंट दिलेला आहे. म्हणजे हा चांगला पॉईंट आहे. म्हणजे ज्यांची अप्रेंटिस समजा महावितरण, महानिर्मिती किंवा पारेषणमध्ये झालेले असेल तरीसुद्धा 10% समांतर आरक्षण मिळणार आहे. ठीक आहे. तर हा पॉईंट जो आहे अजून फॉर्म भरताना आपण जास्त डिस्कस करणार आहेत. आधी फक्त महावितरणमध्ये ज्यांची अप्रेंटिस झाली त्यांनाच हे आरक्षण मिळत होतं, पण यांनी यावेळेस पॉईंट ॲड केलेला आहे. तर जेव्हा फॉर्म भरणं सुरू होईल त्यावेळेस आपण अजून याच्याबद्दल अधिक माहिती या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे. बघा खेळाडूसाठी पण आरक्षण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. नंतर दिव्यांगासाठी आरक्षण आहे, हे पण बघून घ्या. आता इथं बघा शारीरिक पात्रता काय आहे, तर सिटिंग, स्टँडिंग म्हणजे बसता येणे, चालता येणे, वाकणे. ठीक आहे. तर या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ठीक आहे. नंतर मग बघा माजी सैनिकसाठी सुद्धा आरक्षण असतं, त्यांनी ते पॉईंट या ठिकाणी बघून घ्यायचे. अनाथसाठी पण आरक्षण आहे, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तर हे करून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे निवड पद्धती कशी राहणार. या ठिकाणी बराच कन्फ्युजन होतं. ठीक आहे. तशी जाहिरात तुम्ही सुद्धा वाचून घ्या. मराठीमध्ये जाहिरात आहे आणि तुम्ही वाचली पण असेल. ठीक आहे. पण तर बघा या ठिकाणी आता हा जो महत्त्वाचा बदल आहे, हा खूप महत्त्वाचा बदल आहे. बघा याच्यासाठी खूपच प्रयत्न चालू होते. आपण सुद्धा बरेच प्रयत्न केले, टेलिग्राम चॅनलवर वगैरे ट्विट वगैरे करत राहिलो. कारण पहिले जी भरती व्हायची तर ती 10वीच्या टक्केवारीवर व्हायची. 10वीची जी टक्केवारी आहे तर त्या टक्केवारीनुसार डायरेक्ट सिलेक्शन या ठिकाणी व्हायचं. पण बऱ्याच जणांची मागणी होती की ही परीक्षा जी आहे विद्युत सहाय्यकची परीक्षा, ही निवड ही परीक्षा घेऊन झाली पाहिजे. आणि मागं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेले भाषण होतं. आणि महावितरणाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी ठेवलेली आहे. तर यामुळं काय होईल की क्वालिटी म्हणजे कुणावरही अन्याय होणार नाही आहे आणि कुणीही एक्झाम थ्रू या ठिकाणी जॉईन करू शकतो. ठीक आहे. ऑलरेडी तर बघा याच्यापेक्षा जास्त बोलण्यापेक्षा आता जे या ठिकाणी संधी भेटलेली आहे त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या. तर एक पेपर राहणार आहे ऑनलाईन आणि हा जो सिलेबस या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे जे टेक्निकलचे आहेत यावेळेस याच्यामध्ये पण बदल झालेला आहे. तर बघा 50 प्रश्न टेक्निकलचे 110 गुण. ठीक आहे. नंतर जनरल ॲप्टिट्यूडचे बघा म्हणजे रिजनिंगचे बुद्धिमत्ता चाचणी 40 प्रश्न 20 गुण म्हणजे अर्ध्या मार्काला एक क्वेश्चन आहे. संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे गणित तर 20 प्रश्न 10 गुण आणि मराठी भाषा 20 प्रश्न 10 गुण असे एकूण 130 प्रश्न आहेत आणि त्याला 150 मार्क या ठिकाणी आहेत. आणि त्याला जो वेळ असणार आहे तर तो 130 मिनिट या ठिकाणी असणार आहे. 120 मिनिट असणार आहे. आणि दिव्यांगासाठी काही तुम्हाला टाईमसुद्धा जास्त मिळेल. तर अशा प्रकारे पेपर पॅटर्न या ठिकाणी असणार आहे. आणि याला जे आहे जे निगेटिव्ह सिस्टीम आहे तर 1/4 म्हणजेच 0.25 एवढे मार्क या ठिकाणी मायनस होतील. निगेटिव्ह या ठिकाणी पेनल्टी आहे. ठीक आहे. नंतर बघा ज्यांचं आता महावितरण कंपनीमध्ये ज्यांचं बघा हा पॉईंट जो आहे तुम्ही इथं वाचून घ्या. ज्यांचं महावितरणमध्ये बाह्य स्रोत म्हणजे आउटसोर्स म्हणजे ज्यांनी जॉब केलेला आहे
तर त्यांचं 1 वर्षाला 2 गुण, 1 वर्षाला 2 गुण याप्रमाणे मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे. समजा 2 वर्ष असेल तर 4 गुण, 3 वर्ष असेल तर 6 गुण, 4 वर्ष असेल तर 8 गुण, 5 वर्ष असेल तर 10 गुण, असे 10 पर्यंत मॅक्सिमम गुण मिळणार आहे. ठीक आहे. समजा 6 वर्ष जरी असेल अनुभव तरीसुद्धा 10 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. ज्यांचं महावितरणमध्ये फक्त महावितरणमध्ये आउटसोर्स झालेलं आहे तसं या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे संपूर्ण जाहिरात जी आहे तर महापारेषण जे विद्युत सहाय्यक आहे तर त्याप्रमाणेच आहेत. ठीक आहे. तर बघा त्यांनी इथं दिलेलं आहे ज्यांना गुणांचा बघा बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना उक्त गुणांचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी कंपनीमध्ये केलेल्या मागील अनुभवाच्या कालावधीची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये अचूक करावी. म्हणजे जो काही अनुभव घेतलेला आहे बायो आउटसोर्सचा तर तो फॉर्म भरताना व्यवस्थित टाकायचा आहे. ठीक आहे. सदर उमेदवारांनी सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येईल. म्हणजे नंतर ते चेक होणार आहे आणि खोटी माहिती भरल्यास उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. म्हणजे समजा महापारेषणमध्ये जर आउटसोर्स जॉब केला असेल तर त्याच्यामध्ये टाकण्याची आवश्यकता नाही, फक्त महावितरणमध्ये टाकायचं. ज्यांचा महावितरणमध्ये आउटसोर्सचा अनुभव आहे तर त्यांनी या ठिकाणी अनुभव टाकायचा, त्यांनाच मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत. ठीक आहे. परत बघा बायोसोर्स एक पॉईंट पण त्यांनी दिलेलं आहे. हा पॉईंट आउटसोर्स जे आहेत विद्यार्थ्यांनी बघून घ्या. बाह्यस्रोत उमेदवारांना त्यांचा मागील कामाचा अनुभव सिद्ध करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. अनुभव सिद्ध करण्याकरता उमेदवारांनी बहिणी कपात, पगारपत्रक, ठीक आहे, नंतर सदर उमेदवारांना देण्यात येणारे वेतनबाबतचे बँक स्टेटमेंट यापैकी एक अथवा अनेक इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. म्हणजेच हे सर्व किंवा एक कागदपत्र तुम्हाला द्यावं लागेल, बँक स्टेटमेंट किंवा पगारपत्रक किंवा तुम्हाला जो PF वगैरे काढला असेल तर तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल. नंतर बघा आता याच्यामध्ये पॉईंट पण दिलेले आहे की 150 मार्काची टेस्ट राहणार आहे, ऑनलाईन टेस्ट राहणार 150 मार्काची, तर त्याचं रूपांतर 100 मार्कामध्ये केलं जाईल. ठीक आहे. आणि 100 मार्कापैकी रूपांतर केलं जाईल आणि त्यानुसार या ठिकाणी एक हे यादी प्रसिद्ध केल्या जाईल. ठीक आहे. बघा उमेदवारांना परीक्षेत 150 पैकी प्राप्त करून 90 गुणात रूपांतर करून त्यामध्ये बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी 10 गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांपैकी एकूण प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी निकाल तयार करण्यात येईल. उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशांचा निवड यादीमध्ये समावेश केला जाणार नाही. म्हणजे ज्यांना 0 गुण मिळतील तर ऑब्वियसली 0पेक्षा जास्तच गुण मिळणार आहे, पण त्यांनी पॉईंट या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ज्यांना कमीत कमी काहीतरी मार्क्स पडले पाहिजेत. ठीक आहे. तर त्यांचा निवड यादीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. ज्यांना 0 मार्क्स पडतील त्यांचा असा पण काही समावेश होणार नाही. ठीक आहे. तर बघा हा पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा या ठिकाणी जे काही मार्क्स पडतील समजा 150 पैकी जे मार्क्स पडणार आहे 150 पैकी जे मार्क्स पडतील तर त्याचं रूपांतर 90% होईल आणि जे बाह्यस्रोत कर्मचारी आहे त्यांचं 10% म्हणजे 10 पैकी मार्क असं एकूण मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे. नंतर निवड सूची तयार करताना गुण जर समान आले तर जन्मतारीख विचारात घेतल्या जाईल आणि समजा ज्यांचं वय जास्त आहे त्यांना आधी प्राधान्य या ठिकाणी राहणार आहे. बघा आता इतर जे अटी वगैरे जे आहेत तर हा एक पॉईंट इथं दिलेला आहे त्यांनी की निवड झालेल्या उमेदवारांना 3 वर्षाचा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर तंत्रज्ञ या पदावर सामावून घेतले जाईल. ठीक आहे. नंतर तंत्रज्ञ पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतन व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरणार आहेत. म्हणजे तेच 3 वर्षानंतर टेक्निशियन पदावर जॉईनिंग देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. आता बघा पुढे जे काही महत्त्वाचे पॉईंट असेल तर आपण घेऊ. महत्त्वाचं पॉईंट आपण या ठिकाणी बघतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी हा पॉईंट संपलेला आहे. ठीक आहे. बघा इथे 29/12/2023 म्हणजेच 29 तारखेला या ठिकाणी जाहिरात त्यांनी या ठिकाणी केलेली. तर बघा या भरतीविषयी आपण सविस्तर माहिती या ठिकाणी
घेतलेली आहे. तर तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात येईल आणि अजूनसुद्धा लाईव्ह व्हिडिओ या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ही टेलिग्राम चॅनलची लिंक हे चॅनल आहे आपलं स्पार्क टेक्निकल अकॅडमी, महावितरण, महापारेषण आणि महाजनको टेक्निशियन. हे चॅनल जॉईन करून घ्या आणि तुम्ही याच्यावर सर्व आपण महत्त्वाची माहिती वगैरे देत असतो. बघा या ठिकाणी आपण पूर्ण माहिती देत असतो महत्त्वाची. तर या ठिकाणी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन याच नावाने आहे स्पार्क टेक्निकल अकॅडमी. स्पार्क टेक्निकल अकॅडमी जे आपला प्लॅटफॉर्म आहे ITIच्या मुलांसाठी. तर हे बघा ह्या नावाने तुम्हाला प्ले स्टोरवर ॲप्लिकेशन मिळून जाईल. तर ते ॲप्लिकेशनसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या. हा लोगो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि तुम्ही त्या भरतीची सुद्धा तयारी या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. आपला पूर्ण डिटेलमध्ये कोर्स उपलब्ध आहे आणि ज्यांचा कोर्स वगैरे घ्यायचा असेल त्यांनी 8208198898 ठीक आहे या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा तुम्ही या नंबरवरती पण करू शकता 9404040019 या नंबरवरती तुम्हाला जो कोर्स जॉईन करायचा किंवा जी काही माहिती पाहिजे असेल तर ती या ठिकाणी तुम्ही मेसेज करायचा आहे. ठीक आहे. आणि नवीन वर्षानिमित्त आपल्या ॲप्लिकेशन ऑफर पण राहणार आहे. तर तुम्ही त्याचासुद्धा फायदा या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे.